नमस्कार मंडळी, आपण भोर राजवाडा परिसरापासून पुढे येऊन शनीघाट परिसरामध्ये आता पोहोचलेलो आहोत। आपण पाहू शकता इथं या प्रवाहाच्या पलीकडे एक मंदिर दिसतंय। हे निरामाई नावाचं मंदिर आहे। ही जी आपल्या समोर दिसते ती नीरा नदी आहे आणि प्रचंड असा मोठा प्रवाह आता आपल्याला दिसतोय। यामध्ये अतिमुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी देखील खूपच वाढलेली दिसते। हा सगळा जलमय झालेला परिसर आणि त्याच्या किनाऱ्यावर असणारं हे निरामाईचं मंदिर, ही नीरा नदी भोर शहरासाठी आणि पुढे भाटघर धरणावर महत्त्वाच्या भूमिका पार पाडते। इथं काही पुरातन काळातली मंदिरं देखील आहेत। हे शनीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि समोरची जी उंच भिंत दिसते हे सध्या प्रशासकीय कार्यालयांसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारती आहेत। या ठिकाणी जे मंदिर आपल्याला दिसतंय हे जवळपास 1787 साली उभारण्यात आलेलं आहे। तर हाच तो शनीघाट परिसर जिथून आपण पाण्याचं रौद्र रूप पाहू शकतो। प्रचंड असा पाणीसाठा, जलसागर प्रवाह आपण पाहतो या ठिकाणी। या नदी परिसरात बऱ्याच वेळा नदीपात्रातलं पाणी हे धोक्याची पातळी ओलांडत असतं। आज दिनांक 25 जुलै रोजी किमान ती पातळी अजून ओलांडलेली नसून असाच जर पाऊस हा मुसळधार राहिला तर ते धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे।